शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, ऑपरेशन टायगरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वी सुद्धा शिवसेना फुटीचे अनेक धक्के शिवसेनाला बसलेले आहेत, मात्र त्यातून सुद्धा शिवसेना उभी राहिली आहे. आता सुद्धा शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मी फुटीच्या उंबरठ्यावर वगैरे नाही. मी वारंवार काय म्हणते की शिवसेना हा नेते पेरणारा पक्ष आहे. पेरणं आमचं काम आहे. पीक घाट्यावरड्यात आल्यावर त्याचं काय करायचं, त्या पिकालाही कळलं पाहिजे आणि पीक चोरणाऱ्यालाही कळलं पाहिजे. कदाचित ज्यांची ऐपत नाही नेते घडवण्याची त्यांना ती गरज वाटत असावी की आपण दुसऱ्यांचा रेडीमेड माल उचलला पाहिजे. तर रेडीमेड माल उचलण्यासाठी बाजारात अनेक भामटे तयार असतात. बघूया, लढणं आम्हाला काम आहे. खरं तर पुण्यामध्ये आता ऑपरेशन टायगरचे बॅनर सुद्धा लागलेले चित्र जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ऑपरेशन टायगरच्या पाठीमागे कोण आहे, तुम्हाला काय वाटतंय? ते बॅनर काय लागले मी काही बघितलं नाही, पण त्याला टायगर बिगर कसं काय नाव देता येईल? टायगर टायगर असा लपत छपत येत नसतो. टायगर एक आवाज देतो आणि जंगलात शांतता पसरते. जे आवाज देत नाही, जे उघडपणाने उजळ माथ्याने बोलू शकत नाही, त्यांना आपण टायगर कसं काय म्हणणार बरं? खरं तर ज्या शिवसैनिकांनी दिवस रात्र अगदी मेहनत केली, जीवाचं रान केलं आणि एका नवीन चिन्हावरती या सर्वांना निवडून आलं, मात्र आता तेच जे खासदार आहेत ते वेगळा गट स्थापन करण्याची सध्या चर्चा सुरू आहे. एकंदरीत यामधले कोण खासदार असे आहेत की हे सर्व आता दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि ते एक वेगळा गट स्थापन करण्याच्या सध्या हालचाली सुरू आहेत? नाही नाही, हे कोण खासदार आहेत कोण नाही याचं चित्र उद्या अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट होईल. उद्या ते आपल्याला कळेल. उद्या साधारणतः 11 वाजता पक्षाने संसदीय बैठक आयोजित केलेली आहे, त्याचा व्हीप जारी केलेला आहे. त्यामुळे उद्या आपल्याला ते चित्र स्पष्ट होईल की नेमके कोण आहेत. पण ज्या ज्या लोकांच्या बद्दल काही कानावर आलं किंवा काही बोललं त्यांच्याशी आम्ही संपर्क केला. त्यातल्या काहींनी सांगितलं की नाही बाबा, काहीतरी गैरसमज होतोय. कोणी म्हणालं नाही माझ्या घरात कोणी आजारी आहे, कोणी म्हणालं नाही आमच्या पोराबाळांची शपथ, साईबाबाची शपथ, आई भवानीची शपथ. तर ठीक आहे, उद्या 11 पर्यंत आपण वाट बघू. खरं तर शिवसेनेचे एक निष्ठावंत खासदार म्हणून ओमराजे लिंबाळकर यांना पाहिलं जातं. सातत्यानं जनसामान्यांनी जरी फोन केला तरी त्यांचे ते फोन उचलत असतात. मात्र आता या 2-3 दिवसापासून ते फोन माध्यमांचे घेत नाहीत किंवा संपर्क साधत नाहीत. मी पुण्यातच आहे असं पण ते सांगतायत ज्यावेळेस आम्ही संपर्क केला, मात्र ते पुण्यात नसून दिल्लीत असण्याची अशी चर्चा सुरू आहे. तुमच्याकडून काय अधिकची माहिती मिळते? माझ्या माहितीनुसार काल ते दिल्लीला गेलेले आहे. त्यांच्यासोबत तानाजी सावंत वगैरे होते. पण तरीही उद्याच्या बैठकीत काय होतं हे जास्त महत्त्वाचं आहे. कदाचित जर आता हे शाही खासदार जर त्यांनी असा वेगळा निर्णय घेतला तर तुमचा काय संदेश असेल खरं तर शिवसैनिकांसाठी, किंवा एक यावरती तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका काय याच्यामध्ये मला वाटतंय की हा पक्ष शिवसैनिकांनी घडवलेला पक्ष आहे. त्यामुळे शिवसैनिकांची भूमिका काय हे महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की शिवसैनिकांना बिलकुल तो नैतिक अधिकार आहे की शिवसैनिकांनी जीवाचं रान केलंय, रक्ताचं पाणी केलंय, स्वतःची हाडं उगाळून या पक्षासाठी लावली, इथला एक एक लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी लावली. त्या लोकप्रतिनिधींना अगदी जाऊन जाब विचारायचा नैतिक अधिकार शिवसैनिकांना आहे. त्यामुळे शिवसैनिक त्यांची भूमिका ठरवतील. पण हे सर्व भाजप किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व माध्यमातून हे सर्व घडतंय? नाही, मला नाही वाटत. उलट मला असं वाटतं की या सगळ्या निमित्ताने फडणवीसांची हातबलता दिसून येते. किंबहुना फडणवीस किती एकाकी आहे. फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणात काहीही महत्त्व नाही. फडणवीस जरी दिल्लीला जाऊ पाहत असले तरी फडणवीसांचं तिथलं महत्त्व कमी झालं आहे की काय? फडणवीसांनी जो भस्मासूर जन्माला घातला आहे तोच आता फडणवीसांवर उलटेल की काय, अशी सगळी स्थिती आहे. शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून सुषमा अंधारे यांच्याकडे पाहिलं जातं. या ऑपरेशन टायगरमध्ये सुषमा अंधारे यांना सुद्धा ऑफर असेल, तुम्हाला सुद्धा ऑफर आली असेल, तुमची काय भूमिका होती? ऑफर जरी असली तरी मला असं वाटतं की गेल्या 3-4 वर्षात मला असं अनेक ठिकाणावरून अनेक वेळा ऑफर आल्या. पण त्या ऑफर घ्यायच्या की नाही हे आपल्या विवेकावर अवलंबून आहे. आत्ता माझ्यासाठी, मी माझ्या लोकांच्यासाठी लढलं पाहिजे. माझ्यासाठी आत्ता आमदारकी, खासदारकी किंवा या सगळ्या सत्तांपेक्षा, सगळ्या गोष्टींपेक्षा माझ्या लोकांचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात पाण्याचं दुर्भिक्ष आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये पाण्याने ओढ दिलेली आहे. जलसाठा कोयना असेल, जायकवाडी असेल तर जायकवाडी धरणातला जलसाठा आता चिंताग्रस्त स्थितीमध्ये आलेला आहे.
शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्हाला आमचे प्रश्न सोडवायचे आहेत, ते जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळे माझी लढाई ही पदासाठी असण्यापेक्षा माझ्या प्रश्नांसाठीची इश्यू बेस लढाई आहे. ती इश्यू बेस लढाई मी लढत आहे. पक्षनिष्ठ जपणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांचा हक्क आहे की जीवाचं रान करून ज्या नेत्यांना ज्यांनी निवडून दिलं आहे त्या नेत्यांच्या घरामध्ये घुसून सुद्धा ही भूमिका जी तुम्ही घेतायत तो जो विचारण्याचा जाबचा अधिकार त्यांना आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे सुषमा अंधारे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.